कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. लाचार. अरे 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 अरे, किती लाचार असावं एखाद्या माणसाने. लाचार या शब्दाचा जर काही अर्थ असेल ना, तर तो तू आहेस, शेखर राजाध्यक्ष. या घराला सुख हा शब्द विसरायला लावणार आहे. तू बघ रे मी काय काय करतो ते. आधी तुझ्या लाडक्या सुनेला, त्याच्या नेत्राला आणि मैथिलीला संपवणार, आणि त्यानंतर मग तुझी मुलं. एकदा त्यानं उद्ध्वस्त केलं ना की मग तुझी सगळी प्रॉपर्टी, बँक बॅलन्स सगळं माझं होणार. आम्हाला हे सगळं आधीपासूनच माहिती होतं. आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न सुद्धा केला, पण मला माफ कर. मी पुन्हा एकदा विश्वास दाखवला तुझ्यावर. पण शेखर, मला माफ करा. आता तर केदार दादाला सोडणार नाही मी. नाही आत्या, असं करून नाही चालणार. पण मित्र, आमच्याकडे एवढा मोठा पुरावा असून आम्ही अजूनही हा व्हिडिओ कोणालाच दाखवला नाही. केतकी काकूंना त्रास होईल, केतकी काकू दुखावल्या जातील असं आम्हाला काहीच करायचं नाहीये, म्हणून आम्ही शांत. इतक्या वर्षांनी केदार काका केतकी काकूंच्या आयुष्यात आल्या. तुम्ही बघितलं केतकी काकू किती खुश होत्या. आणि आता जर अशा पद्धतीने त्यांच्यासमोर सत्य आलं ना, तर त्या तुटतील कायमच्या. काकूंसाठी काही दिवस तरी शांत राहावं लागेल आपल्याला. हो, पण मग केदार दादा, मला असं वाटतं आता जसं सुरू आहे ना तसं सुरू राहू देऊया. योग्य वेळ आली ना की मग योग्य पद्धतीने आपण काकूंपर्यंत हे सत्य पोहोचवूया. तसंही आता केदार काका माफी मागून गेल्यात. बघूया ते स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करतात का. पण प्लीज तोपर्यंत आपण शांत राहूया केतकी काकूंसाठी. काकुमा, काकुमा शांत व्हा. असं रडू नका. केदार असं का वागतोय? तेच कळत नाहीये ना. मी त्याला एवढं समजावलं की तुला वाटतंय तशी ती माणसं नाहीये, पण माझं नाही ऐकलं त्याने. मलाच म्हणाला की तू त्यांच्याशी नीट वाग. माझी इच्छा नसताना सुद्धा मी तसं केलं. काकुमा, पण तुम्ही सॉरी म्हणायला नको होतं. मला नव्हतंच म्हणायचं सॉरी, नव्हतंच म्हणायचं. तुला माहितीये त्याने काय केलं? मी इथे बसले होते तेव्हा मला म्हणाला की आत्ताच्या आत्ता खाली चल, मला त्यांना तुझी माफी मागायला लावायची. ते माझी माफी मागणार होते म्हणून मी खाली आले. आणि खाली गेल्यावर मला म्हणतो की मैथिली ताई आणि भाऊजींची माफी माग. याला काय अर्थ आहे? झालं तुझं समाधान? मला काय म्हणाला होतास? खाली चल, त्यांना तुझी माफी मागायला लावतो. आणि खाली गेल्यावर काय केलंस? मला त्यांची माफी मागायला लावली. का केलंस असं? तसं नाहीये ग. मग कसं आहे केदार? काकाजी सॉरी, पण तुम्ही काकुमाला सॉरी म्हणायला लावलं ते बरोबर नव्हतं. केदार, शेवटचं सांगते, त्या माणसांबद्दल मला आता यापुढे काहीही सांगायला यायचं नाही. आणि त्या माणसांसाठी जर घर सोडून जायच्या वगैरे धमक्या दिल्यास ना, तर मीच हे घर सोडून जाईन कायमची. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. ऐकलं मी सगळं.
काकू घर सोडून जाईन असं म्हणत होत्या. तुम्हाला वाटलं होतं तुम्ही पाय घट्ट रोवून उभे आहात, आता कोणीही तुमचं काहीही बिघडवू शकत नाही. पण इथे तर वेगळीच अवस्था आहे. तुमच्या पायाखालची जमीन सरकते. कधीही तोंडावर पडू शकता तुम्ही. आणि आता तर कोणी सावरायला सुद्धा नसेल. काका, खूप वर्षांनी तुम्ही आणि काकू एकत्र आलात. मी पाहिलंय ना काकूंना तुमची वाट बघताना. देवी आईकडे तुमच्यासाठी प्रार्थना करायच्या आणि देवी आईने त्यांची प्रार्थना ऐकली. इतक्या वर्षांनी तुम्ही परत आलात. पण आता काकूच तुम्हाला सोडून गेल्या तर मग काय करणार तुम्ही? काका, देव प्रत्येकाला एकच संधी देतो, पण तुमच्या बाबतीत तसं नाहीये. देवाने तुम्हाला आणखी एक संधी दिली आहे. तुम्ही एका नवीन आयुष्याची सुरुवात करू शकता. सोडून द्या ना आता मनातला राग. विसरून जा सगळे हेवेदार. या घरात सगळ्या आनंदाने राहूया ना गुण्या गोविंदाने. आणि मला तरी वाटतंय तुमच्या समोर आता हा एकच पर्याय. एकदा शांतपणे विचार करा आणि ठरवा काय करायचं ते. माझा जीव गेला तरी मी आता मागे हटणार नाही. मान्य आहे मला, तुझ्या तालावर तू मला एखाद्या माकडासारखं नाचवतेस. पण आजचा दिवस तुझा आहे असं मानून चाल. पण लवकरच माझा दिवस येईल जेव्हा मी हे घर उद्ध्वस्त करेन. हे घर उद्ध्वस्त करणार तुम्ही? ठीक आहे, मी सुद्धा बघते तुम्ही घर कसं उद्ध्वस्त करता. या घराची सून आहे नेत्रा अद्वैत राजाध्यक्ष. तुमच्या आणि या घराच्या मध्ये मी भिंत बनवून उभी राहीन. आज झालं गे आता. किती वेळा तेच 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 सांगणार आहेस? मी नेत्रा राजाध्यक्ष आहे, या घराची सून आहे, मी या घराला काही होऊ देणार नाही, मी भिंतीसारखी उभी आहे वगैरे वगैरे. आता मला व्यवस्थित कळलंय. मला जर हे घर उद्ध्वस्त करायचं असेल तर सगळ्यात आधी ही भिंत मला उद्ध्वस्त करावी लागेल. तुला मी कसं उद्ध्वस्त करतो ते तू बघच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.